राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी आपल्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर हक्कभंग दाखल केला। मात्र त्यानंतर 2019 मधल्या ज्या प्रकरणावरून हे सगळं घडलं त्या प्रकरणातील तक्रारदार महिला समोर आली आणि तिनं पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। पाहूया। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर रडारवर आलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे। ज्या प्रकरणात त्यांची 2019 मध्ये कोर्टानं निर्दोष मुक्तता केली होती त्याच प्रकरणावरून आता 2025 मध्ये ते मंत्री झाल्यानंतरही आरोप सत्र सुरू झाले आहेत। ज्या महिलेला गोरेंनी विवस्त्र फोटो पाठवले असा आरोप होता त्याच महिलेनं आता पुन्हा एकदा गोरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत। नंतर 2019 ला ह्या गोरेनी त्याला ते शपथविधीसाठी ज्यावेळी त्याला ही केस आडवी येत होती त्यावेळी त्यांनी माझ्यावर प्रेशर आणलं की आम्ही तुम्हाला जीवे मारू, तुमच्या कुटुंबाला त्रास देऊ। असं केल्यानंतर 2 ऑक्टोबर 2019 ला मी ही केस मागे घेतली। केस मागे घेतली म्हणजे कशी घेतली तर हा अक्षरशः म्हणजे मी ज्यावेळी केस करताना सुद्धा मी डगमगले नाही, मी तेव्हाही डगमगले नाही। मी म्हटलं मला रिटर्न स्टेटमेंट द्यायचं की मी पुन्हा असं करणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला देणार नाही। हे सगळं केल्यानंतर पुन्हा मग त्याने ते मला माफीनामा लिहून दिला। केस नंबर वगैरे आहे त्यामध्ये माफीनामा लिहून दिला, मी पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाही। त्या दरम्यान मला असं वाटलं की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टच्या चेंबरमध्ये जिथं आम्ही बोलत होतो, माझा कझन माझ्यासोबत होता, त्याचे वकील मी, अक्षरशः त्यांना असा दंडवत घातला होता मला की मी चुकलो आणि मला माफ करा। कोर्टानं निर्दोष ठरवलं असलं तरी तक्रारदार महिलेनं गोरेंना क्लीन चिट दिलेली नाही। आताही आपली बदनामी सुरू असल्याचं तिचं म्हणणं आहे। म्हणजे तो जे काल बोलला पेपर दाखवतोय मी निर्दोष सुटलो नाही, तू निर्दोष होतास तर मग तुला 10 दिवस पोलिसांनी पहिल्यांदा आत का ठेवला, मुंबई उच्च न्यायालयाने तुझा जामीन अर्ज का फेटाळला, सातारच्या कोर्टात ज्यावेळी अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न केला तिथे का फेटाळला गेला आणि मग तुला पोलीस स्टेशनला हजर राहिल्यानंतर तुला जामीन मिळाला। मग त्यावेळी तू निर्दोष नव्हतास का, तुझा त्यावेळी न्याय व्यवस्थेवर विश्वास नव्हता का? आता म्हणजे सगळं क्लिअर झाल्यानंतर म्हणजे मी तुझ्यावर उपकार केले तुला सोडून तर तू मलाच पुन्हा त्रास द्यायला लागलेला आहेस आणि त्या त्रासाला कंटाळून मी आता पुन्हा संघर्ष करायचं ठरवलेलं आहे। ही महिला समोर येण्याच्या आदल्या दिवशीच संजय राऊत आणि रोहित पवारांनी जयकुमार गोरेंचं हे प्रकरण उकरून काढलं होतं। हा जयकुमार गोरेने हक्कभंग आणावा, जरूर आणावा। कोणावरती आणणार आहेत हक्कभंग? त्या महिलेवर, ज्या महिलेचा त्यांनी छळ केला। देवेंद्र फडणवीसांनी कसं काय मंत्रिमंडळात घेतलं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता आणि इतकं करून सुद्धा आता मंत्री झाला होता आपण पुन्हा त्या महिलेला त्रास देता, छळ करताय। की एका कुठल्या तरी आमदाराच्या विरोधात एका महिलेने तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं कुठलीही महिला असेल तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही नक्कीच तो विषय मांडू। याच्यामध्ये चुकीचं काय केलं आता एवढं पर्सनली घ्यायचं काय मला माहित नाही, पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ। आता जयकुमार गोरेंनी संजय राऊत आणि आमदार रोहित पवारांविरोधात हक्कभंग दाखल केलाय। मी सामनाचे संपादक सन्माननीय संजय राजाराम राऊत त्यासोबत या सभागृहाचे सदस्य सन्माननीय रोहित पवार आणि लय भारी म्हणून एक YouTube चॅनल आहे त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय मी मांडतोय। त्या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं सांगत जयकुमार गोरेंनी न्यायालयाची प्रतच सादर केली। भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही त्याचं समर्थन केलं। अध्यक्ष महाराज, आपली संस्कारित लोकशाही ही आता स्वैराचारी लोकशाहीच्या मार्गाने प्रवास करताय। खरं तर त्यांचं एक वाक्य की मी जर दोषी असेल तर मला कडक दंड झाला पाहिजे आणि हे वाक्य लक्षात घेता हा हक्कभंग आपण ताबडतोब स्वीकारला पाहिजे। ज्या प्रकरणात जयकुमार गोरे निर्दोष सुटले त्याच प्रकरणात तक्रारदार महिलेची पुन्हा एंट्री झाली आहे। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.